शुभं करोति। काय शोधतेस? ती छोटी मुलगी काका, जी माझ्या स्वप्नात आली होती. कदाचित ती तीच मुलगी असेल जी मला इथे भेटली होती. तिला घंटा वाजवायची होती म्हणून मी तिला उचलून घेतलं. ती का आली असेल माझ्या स्वप्नात? नाही की नाही, तुझ्या स्वप्नात आलेली मुलगी दुसरी तिसरी कुणी नव्हती, ती तूच होतीस. झालं का बाप्पाला भेटून? हो, मी घंटा वाजवली. अरे वा रे माझी सोनिया. देव बाप्पा लवकर खाऊ खा, नाही तर मुंग्या येतील. गोड हाय मुलगी तुमची. चला निघायचं ना, आपल्याला उशीर होतोय. नाही, मला इथेच थांबायचंय. का ग? मला देव बाप्पा खूप आवडला, मी इथेच थांबणार. तुला झुकझुक गाडीतून जायचंय की नाही? नाही नाही, मला नाही जायचंय. अगं पण राणी, अरे विक्रम, तुम्ही इथे? तुम्ही लग्नात जाणार होतात ना? हो हो, गिफ्ट घेण्यासाठी तिथे आलो होतो, पण हिला हे देऊळ दिसलं, म्हणाली देवळात जाऊया. म्हणून देवळात आलो तर म्हणते की नाही आता लग्नाला जायचं नाही. एक काम करूया, तुम्ही दोघं लग्नाला जा, मी थांबतो हिच्या बरोबर देवळात, आणि मी घरी सोडीन ना तिला. तू देवळातून हलायलाच तयार नव्हतीस. आई बाबा नाही थांबा, जाऊ नका सांगत होतीस, पण त्यांनी तुझं ऐकलं नाही. ते लग्नाला गेले आणि त्याच दिवशी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात दोघंही. कसं काय येणं केलंस? श्रेयाला भेटायला आली होती. ती नसतानाच बरी येते तिला भेटायला. अगं ती आली कुठे अजून, डॉक्टरकडे गेले. त्या श्रेयाची नक्की काहीतरी भानगड आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करते. किती सांगितलं तिला, कसलं काय. तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही किमयाला सांगा ना. श्रेया किमयाचं नक्की ऐकेल. म्हणजे माकडाच्या हाती कोलीत द्यायचं. आता हिला बोलतं करायलाच पाहिजे. घरातले सगळे किमया किमया करतात, पण मी ओळखते तिचा खोटेपणा. नाही म्हणजे तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, पण तुम्ही अशा भोळ्या, उद्या किमयानं श्रेया आणि विनीतचे कान फुंकून तुम्हाला एकटं पाडलं तर? आपण श्रेयालाच इथे बोलवून घेतलं तर? अरे हो रे, पण मग विनीतच्या आईचं काय? त्या एकट्या कशा राहतील? त्यांनाही बोलवून घेऊ. काहीतरीच काय, त्या कशा येतील इथे? आणि आपण सांगितलं तर ऐकतील त्या. म्हणजे श्रेयाला दिवस गेले म्हणून तुम्ही लग्नाला परवानगी दिलीत? तुमच्या त्या किमयाने धमक्या दिल्या मला, पण एक दिवस मी तिला असा धडा शिकवणार आहे ना, आयुष्यभर याद राखेल. आई, तसं असेल तर आपण दोघींनी एकत्र यायला हवं. त्यासाठी मला तुमच्या घरी येऊन राहावं लागेल. तेच म्हणतेय मी, तुम्ही आमच्या घरीच या राहायला. अहो, नाहीतरी तुम्हाला ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहायला जावं लागणार, त्यापेक्षा आमच्याच घरी या राहायला. पण सुनेच्या घरी? बघा बुवा, नाहीतर उद्या किमया तुमच्या मुलाला आणि सुनेला तुमच्यापासून वेगळं करेल. शुभं करोतीत राहायला या. आणि मग कसे होते माझे आई बाबा? मला काहीच आठवत नाही. सांगा ना, कसे होते माझे आई बाबा? आणि हे काय गंजी फ्रॉकवर शर्ट शाळेत हरवलाच वाटतं ना. शर्ट कसा हरवीन शाळेत? मला शर्ट पण मिळत नाहीये कुठे. विवेक थांब, मी का केलं? सोड रे. हा बघा, हा माझा शर्ट आहे. तू का घालतो रे नेहमी माझा शर्ट? शुभं करोति।